ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यामुळे बेंद वस्तीचा प्रश्न सुटला। नेते हर्षवर्धन शेळके पाटील यांची माहिती। लोणंद एमआयडीसी ते मरियाईची वाडी येथील हद्दीत सुरू असलेला केंद्र सरकारचा सौर ऊर्जा प्रकल्प काही दिवसात सुरू होतोय। या प्रकल्पातून एचटी विद्युत लाईन औद्योगिक क्षेत्राकडे घेऊन जायचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। ही लाईन जाण्यास भेंडवस्ती व सभोवतालच्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता। सदर विषय भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून देताच गोरे यांनी तहसीलदार अजित पाटील यांना विश्वासात घेऊन ही लाईन पुढे घेऊन जाण्याची सूचना केल्या। अखेर योग्य मार्ग काढला, एचटी विद्युत लाईनचा मार्ग मोकळा झाला। या प्रसंगी हर्षवर्धन शेळके पाटील, महावितरणचे रेड्डी साहेब, कॉन्ट्रॅक्टर खुडे, मंडलाधिकारी देवकाते यांनी परिश्रम घेतला। नगरसेवक शिवाजीराव शेळके, मस्कू शेळके, संदीप शेळके आदींनी उपस्थित राहून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त केले। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। केंद्र सरकारच्या वतीनं सोलर ऊर्जा प्रकल्पाची लाईन एमआयडीसीला जात होती, तर तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता। रस्त्याच्या कडेने वस्ती असल्यामुळे जवळजवळ 10 ते 15 घर इथे आहेत, तर ती वस्ती असल्यामुळे तिथे शेतकऱ्यांवर त्याचा ती जी लाईन जी जाते त्याचं भविष्यात उन्हाळ्यात ठिणगी पडून घरांना धोका होऊ शकत होता, परत जीवितहानी होण्याची शक्यता होती। तर ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊंनी विनंती करून आणि तहसीलदार साहेब अजित पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर स्थळ पाणी करून ती लाईन वड्याच्या कडेने सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने ती वड्याच्या पुढून घेण्याचं ते मान्य केलं। आणि ह्याबाबत माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊंनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही ह्या वस्तीतील सर्व शेतकरी बांधव आभार व्यक्त करतो। तहसीलदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी या उन्हात सुद्धा येऊन 1 तास प्रत्यक्ष त्यांनी जागेवर वड्याच्या कडेने फिरून स्थळ पाणी केली आणि तो आमचा जो विरोध होता तो विरोध लक्षात घेऊन त्यांनी त्या जाण्यास परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प मुरुडपासून काही अंतरावरच सुरू झाला। ते प्रकारे विश्वासात न घेता या लाईनचं काम चालू होतं। राजकारणापोटी ती लाईन गोरगरीब शेतकऱ्यांच्या रानातून घराच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न काही मंडळींचा होता, परंतु शेतकरी योग्य वेळी जागे झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका शासन दरबारी मांडल्यानंतर आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी तहसीलदार साहेब आणि अजित पाटील साहेब यांना सांगितलं, योग्य त्या सूचना दिल्या। त्यानंतर तहसीलदार साहेब शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पापासून औद्योगिक वसाहतीपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला ही लाईन नेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे शेळके पाटील वस्ती आणि माळाळी या विकास क्षीरसागर असतील, सचिन क्षीरसागर, राहुल क्षीरसागर या सर्वच शेतकरी, शामराव शेळके पाटील असतील, पुन्हा दत्तात्रय शेळके असतील, मुस्कॉन्ना शेळके असतील, हे सर्व शेतकऱ्यांनी त्यामध्ये आघाडीची भूमिका घेतली होती। या शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलेलं आहे। या मागणीसाठी प्रयत्न करण्यात आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, तहसीलदार अजित पाटील साहेब, सर्कल देवकाते साहेब या सर्वांचं मी शासनाचं अभिनंदन व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आपला योग्य वेळी निर्णय त्या ठिकाणी बदलला। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।